प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। आपला सर्वांचा आवडता चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ येत आहेत आणि ही दोन कागदपत्रे तयार ठेवा तरच तुम्हाला मिळतील 2100 रुपये। म्हणजे त्याचबरोबर अनेक प्रकारची भीतीदायक या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्याकडून या ठिकाणी हे पैसे वसूल केले जातील, परंतु अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची माहिती ऑफिशियल आलेली नाही, त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही। परंतु या ठिकाणी अर्ज करताना तुम्ही अर्जदाराने जे हमीपत्र लिहून दिलं होतं त्या हमीपत्रातील अटी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे। काही यूट्यूबवाले काय सांगतायत की जर तुमच्याकडे टीव्ही असेल किंवा तुमच्या घरी फ्रीज असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेतून अपात्र केलं जाईल, परंतु अशा पद्धतीचा कुठलाही त्या ठिकाणी पुरावा नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी फ्रीज असेल, टीव्ही असेल, त्याचबरोबर तुमचं पक्क घर असेल तरी देखील तुम्हाला त्या योजनेतून बाद केलं जाणार नाही। तर बाद कोणला केलं जाणार आणि यासाठी काय अटी आहेत त्या अटी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया। कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा अधिक नसणं गरजेचं आहे। जर 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न या ठिकाणी जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेतून अपात्र केलं जाईल। म्हणजेच जर 2.5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही। रेशन कार्डवरती कुटुंब प्रमुख असतो आणि त्याची जे काही सदस्य संख्या असते त्या सदस्य संख्येवरती त्या ठिकाणी आपण उत्पन्नाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढत असतो आणि ते 2.5 लाखाच्या आत जर असेल तर तुम्हाला घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही। तर त्या रेशन कार्डवरील कुटुंबातील तो सदस्य आहे ते आयकरदाता नाही हे याची खात्री करणं देखील गरजेचं आहे। म्हणजे टॅक्स त्या ठिकाणी तुम्ही भरत नसाल, म्हणजे रेशन कार्ड मधील कुटुंबातील जे सदस्य आहेत किंवा कुटुंब प्रमुख आहे तो जर टॅक्स भरत नसेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात। जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात। आता ही जी माहिती आहे ती गावनिहाय एकत्रित गोळा केली जाईल आणि नंतरच 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकला जाणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी रेशन कार्ड मधील जे सदस्य आहेत संपूर्ण म्हणजे 1-2 सदस्य असू, 3 सदस्य असू, 4 सदस्य किंवा 5 सदस्य या सर्व सदस्यांमध्ये जर कुणी एखादा सरकारी नोकरीमध्ये किंवा स्थानिक संस्थेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, निमसरकारी असेल, या सरकारी संस्थेमध्ये जर कार्यरत असेल तरी देखील तुम्ही त्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात। जर तुमचा रेशन कार्ड मधील सदस्य त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या शासकीय सेवेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसेल तर तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला त्या ठिकाणी 2100 रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर शासनाच्या जे इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत त्यामध्ये श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत महिलांसाठी विशेष करून तयार करण्यात आलेल्या, या योजनेमध्ये 1500पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ त्या ठिकाणी महिला घेत नसणं हे देखील गरजेचं आहे। जर एखादी महिला 1500पेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी शासनाकडून दर महिन्याला घेत असेल तर अशी महिला त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहे। त्याचबरोबर कुटुंबातील जर सदस्य एखाद्या भारत सरकारच्या कॉर्पोरेट बोर्डावरती असेल तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबातील सदस्यांची जी संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी। म्हणजे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असेल तर तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु रेशन कार्ड मधील ज्या सदस्य आहेत तुमचे त्या सदस्यांची जर जमीन 5 एकरपेक्षा जास्त जर भरत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। म्हणजेच त्या ठिकाणी जी जमीन आहे ती जमिनीची अट त्यांनी सांगितलेली आहे की 5 एकरच्या आत जर जमीन असेल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही। त्याचबरोबर कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता। ट्रॅक्टर असेल तरी देखील तुम्हाला काही अडचण नाही, परंतु 4 चाकी वाहन ज्या रेशन कार्ड मधील जे सदस्य आहेत त्यांच्या नावावरती नको आहे। जर असेल तर तुम्ही या योजनेतून अपात्र होणार आहेत। म्हणजेच जर म्हणजे या अटी आहेत या अटी अत्यंत म्हणजे स्पष्ट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत फॉर्म मध्ये, तुम्ही फॉर्म भरतानाच या अटीवरती टिक केलेली आहे, त्याच्यामुळे अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही। या अटी तुम्ही त्या ठिकाणी
फुलफिल केलेल्या असतील तर तुम्हाला 2100 रुपये नक्कीच मिळणार आहेत. म्हणजेच महत्वाच्या मेजर अटी मी तुम्हाला सांगतो. 2.5 लाखाच्या आत आपलं उत्पन्न असणं आवश्यक आहे. ज्या कुटुंबाचं या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा आत 2.5 लाखाच्या आत उत्पन्न आहे त्या कुटुंबातील महिलांना नक्कीच 2100 रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे, त्यात शंका नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसला पाहिजे, म्हणजे त्याने टॅक्स भरत असेल तर त्या ठिकाणी तो अपात्र ठरणार आहे. टॅक्स न भरणारी कुटुंब आहे त्यांना देखील 2100 रुपये येणार आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी संयुक्तपणे 5 एकरच्या आत जर शेतजमीन असेल तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन नसेल तरी देखील तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. एवढ्याच फक्त अटी आहेत. त्याच्यामुळे महिलांनी अजिबात घाबरून जाऊ नका. यूट्यूबवाले तुम्हाला खूप सारे सांगतायत की हे जर असं असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल, तुमच्या घरामध्ये टीव्ही असेल, तुमच्या घरामध्ये 2 व्हीलर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाहीत. असं अजिबात कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अट नाहीये. त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. जे गरीब लोक आहेत म्हणजे ज्या गरीब महिला आहेत त्या गरीब महिलांना नक्कीच त्या ठिकाणी या योजनेचा लाभ होणार आहे. अत्यंत अशी विश्वसनीय अशी योजना महाराष्ट्र सरकारने आणली आणि त्याच योजनेचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे भरघोस असं बहुमत त्या ठिकाणी महायुतीला मिळालेलं आहे. आणि आता हीच महायुती आणि हेच त्यांचे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असणार आहेत. त्याच्यामुळे महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे. त्याच्यामुळे अजिबात ही योजना बंद केली जाणार नाही. कुणी घाबरून जायचं नाही. आता तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु हे 2100 रुपये मिळत असताना या अटी तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आता गावनिहाय त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं जाणार. या अटी फुलफिल करणाऱ्या महिलेला त्या ठिकाणी 2100 रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत सर्वांनी 7500 रुपये त्या ठिकाणी शासनाने प्रत्येक महिलेच्या अकाउंटला टाकले, परंतु त्यावेळेस त्या ठिकाणी एवढी कसून चौकशी झाली नाही, कारण की निवडणुका समोर होत्या आणि निवडणुकीमुळे त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी चौकशी केली नाही. परंतु आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये जो ताण येणार आहे तो ताण कमी करण्यासाठी नक्कीच शासन या ठिकाणी अशा पद्धतीचे जे अटी पूर्ण करणाऱ्या महिलेसाठीच त्या ठिकाणी ही योजना चालू ठेवणार आहे असं दिसतंय. ह्या ज्या अटी आहेत त्या अटी पुन्हा एकदा सांगतो की 2.5 लाखाच्या आत आपलं उत्पन्न असणं आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची जी जमीन आहे संयुक्तपणे 5 एकरच्या आत असणं गरजेचं आहे आणि तुमच्या नावावरती कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावरती 4 चाकी वाहन नसणं गरजेचं आहे. एवढ्याच अटी आहेत. ट्रॅक्टर जरी तुमच्या नावावरती असेल तरी तुम्ही घाबरून जाऊ नका. ट्रॅक्टर नावावर असला तरी देखील तुमच्या ज्या महिला आहेत त्या महिलेला 2100 रुपये मिळणार आहेत. अत्यंत अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही इतर महिलांना शेअर करा, कारण की बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे की आपल्याला पैसे भेटतील किंवा नाही. परंतु काळजी करण्याचं कारण नाही. या ज्या अटी आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या तर नक्कीच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि आपला चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु याच्यावरती ऑथेंटिक माहिती या ठिकाणी दिली जाते, त्याच्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर व्यक्तींना त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.